म्हणून आई तुझ्याकडे मागणं मागते. माझी रज्जू मला भेटू दे, लवकर भेटू दे. म्हणून तू हे काय केलंस ग? अगं, झाला एवढा अनर्थ कमी होता का? म्हणून तू शंकर राजाजवळ मागणं मागितलंस. माझी रज्जू हवी आहे मला. त्यासाठी मी वाटेल तेवढं दुःख सोशील. बाळकृष्ण खा, आता रे काय करायचं? दादा दादा, मी आणि दामोदर ते दोघांचा शोध घेऊन येतो. होय दादा. ते भलतच का? अरे या सांज वेळी या अरण्यात तुम्ही त्याचा कुठं शोध घेणार रे? भैरव बाबा, अरे इतके उपकार केलेत तसे. गफलत करू नकोस विसू बाबू. मी तुला, तिला आणि त्याला वाचवलं ते काही तुम्हा माणसावर माझा जीव गुंतला होता म्हणून नाही. अरे माझा जीव जडलाय तुम्हा तिघांच्या गळ्यातल्या गानेश्वरावर. कबूल आहे भैरव बाबा, तू सच्चा गानधरी आहेस. पण रज्जूला आम्ही कुठं म्हणून शोधायची रे? शोधासाठी कुठेही जायची गरज नाही विसू बाबू. कधी काळी तू गानभरीच्या तळावर राहिलेला आहेस. गानभरीच्या रीतीनं तू साथ घाल. गानेश्वराच्या मनात असेल तर ती खचितच परत येईल. देखील मी विसरलोय रे भैरव बाबा. विसू बाबू, तू खरोखरच सगळं काही विसरला आहेस. अरे अरे गानभरी जन्म घेऊन देखील मला गळा नाही. मला गळा नाही म्हणून तर गाण्यावर माझा एवढा जीव जडलाय. तळावर राहून जी गायन कळा तुला मिळाली नाही ती तुझ्या मुलीला मी मिळवून दिली. प्रयत्न कर आणि रैनाला साथ घाल. अहो मी प्रार्थना करते तुम्हाला, निदान माझ्यासाठी तरी तिला साथ घाला. जगदीश्वराच्या मनात आज काय आलंय? नाही नाही विसू बाबू, ही गानभरी साथ नाही. पुन्हा प्रयत्न कर. नाही नाही विसू बाबू, ही सुद्धा गानभरी साथ नाही. पुन्हा प्रयत्न कर. हा जगदीशचा आवाज आहे. पोरगा पोरगा इथंच जवळपास कुठेतरी आहे. विसू बाबू, ही ही अस्सल गानभरी साथ. आता हा काय तटावरच आहे. जगदीश 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 जगदीश्वरा, माझं साकडं मानून मला जगदीश परत दिला, तशी माझी रज्जू मला परत मिळू दे. देवी अंबाबाई, खणा नारळानं तुझी ओटी भरीन ग. माझी रज्जू मला परत दे. ही रैनाची साथ. जय जय श्री शंकर, जय महादेव. माझी रज्जू आलीच. माय माय आनंदाने उडून जाऊ नकोस. मगाशी मी पाहिले आहे तिला. ती तुम्हा दोघांना ओळखत मला वाटत नाही. सगळं समजावून सांगितलं नाही का ओळख पटायची. माय माझ्या अगं तटावरून माणसं इकडेच येत आहेत. चल जगदीश. जगदीश, दादा दादा, बाळा कसा आहेस रे? खूप जगदीश, अरे जगदीश, अरे कसा आहेस तू? दादा दादा, तुमच्या कृपेमुळे आणि भैरव बाबाच्या आशीर्वादाने मी सुखरूप आहे दादा. माई, जगदीश, अरे रज्जू कुठे आहे? भैरव बाबा तिची समजूत घालून ते सगळे इकडेच येत आहे. समजूत घालून म्हणजे? म्हणजे तुम्हाला काय सांगू आणि कसं सांगू दादा. माई, ज्या क्षणाला माझ्यावर हल्ला झाला ना, त्या क्षणापासून तुमची रज्जू म्हणजे माझी राही ना भ्रमिष्ट झाली आहे. नाही माई देवा, देवा असं का केलं? नाही, असं होणार नाही. माई
माई जगदीश म्हणतोय ते खरं आहे. रज्जू भ्रमिष्ट झाली. नाही ग म्हणून म्हणून शंकर राजाजवळ जे मागणं तू मागितलंस ते तुला मिळालं ग. आता पश्चाताप करायला लावणारं प्रायश्चितही भोगायची तयारी ठेव. का देवा असं का केलं ये ये बेटी. रज्जू 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 आई, रज्जू बेटी रज्जू म्हणून तिला समजणार नाही, रैना म्हणून तिला हाक मार. रेना बेटी अगं मला ओळखलंस का तू? असा काही उपयोग नाही. कालपासून माझी आणि तिची अगदी 2-3 वेळेला गाठ पडली, पण एका गीत गायनाखेरीज तिला कसलीही समज उरलेली नाही. रज्जू रज्जू अगं एक शब्द तरी बोल तुझ्या या बापाशी. त्यातून जरा नजर ढली की अशी कुठेतरी दूर निघून जाते. शोधता शोधता अगदी दमलोय हो मी. अगं शब्द नको असले तर सूर तरी गा बेटी, सूर तरी गा. जरा कुठेतरी अशी आलापीची साद ऐकली की असेल तिथून धावत येते. असा हा कटोरा पुढे करते आणि याचा अर्थ काय रे भैरव बाबा? अरे ही पैसे मागण्याची गाणभरी रीत आहे. होय होय दादा. मग ती असाच कटोरा पुढे केला. मी त्यात काही नाणी टाकली तशी ती गायला लागली. तुम्ही लोक मला काय सुचवता आहात? अगं अगं मी माझ्या पोटच्या मुलीच्या कटोऱ्यात पैसे टाकू ग. तिचे बोल ऐकण्यासाठी मी तिला. दादा दादा पण रैना भ्रमिष्ठ आहे याचा विचार करा. अहो, एकुलता एक सुबुद्ध पाश उरलाय तिचा या जगाशी, ते म्हणजे गाणं. तो पाश असा तोडून टाकू नका दादा. उद्या सकाळी त्याच्यावर उपचार करायचे झाले तर आपल्याला हाच धागा उचलावा लागेल. ती कटोरा पुढे करते. टाका टाका काहीतरी पैसा टाका दादा. तेव्हा ही काय पाणी आणलीस तू माझ्यावर? हा हा शंखराजाचा शाप आहे. हे शासन आहे विसूबाबू, हे शासन आहे. छेडून गेले मधुर स्वर विमल, छेडून गेले, छेडून गेले मधुर स्वर विमल, छेडून गेले मधुर स्वर अरे बाबा. विमल. आज अरे गाणं भारी पद्धतीवर असलेली तिथे माझी गीत रचना. आज पवनी 4-5 वर्षाची रैना नुसतं ऐकून प्राणांचे ऋतुगंध उमलुनी, प्राणांचे ऋतुगंध उमलुनी, जीवन संगीत ध्यास वाहिले, जीवन संगीत ध्यास वाहिले, छेडून गेले मधुर स्वर विमल, छेडून गेले मधुर स्वर विमल, छेडून गेले मधुर स्वर विमल. गा गा बेटी गा. आज तरी हे गीत संपूर्ण गा. भैरव बाबा अरे ती कसं काय? तू जेव्हा तिला नेलीस त्यावेळी या गीताचा पुढचा भाग मुळी रचलेला होता. पुढचा भाग कोणता भाग दादा? ऐका भैरव बाबा, ऐक सतीश, तुझ्यासाठी गातोय बिला. मदिर रात हे अधीर चंद्रिका, 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 मदिर रात
मधुनी हसे राधिका डोळे टिपले पानांचे डोळे टिपले पानांचे पहाट होता दहीवर ओले पहाट होता दहीवर ओले छेडून गेले मधुर स्वर विमल छेडून गेले मधुर स्वर विमल कंठामधुने सूर झुलावा कंठामधुने सूर झुलावा कंठामधुने सूर सूर कंठामधुने सूर झुला सूर झुलावा 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 कंठामधुने सूर झुलावा जगदीश कंठामधुने सूर झुलावा कंठामधुने सूर झुलावा कंठामधुने सूर झुलावा कंठामधुने सूर झुलावा कंठामधुने 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 सूर झुलावा सुरात तुझी जीवपुरा मिलन होता मधुभावाचे मिलन होता मधुभावाचे या जन्माचे साथ या जन्माचे साथ झाले छेडून गेले मधुर स्वर विमल छेडून गेले मधुर स्वर विमल आज उपवने कोण पाहिले आज उपवने कोण पाहिले प्राणा गंध संगीत व्यास जीवन संगीत व्यास वाहिले छेडून गेले मधुर स्वर विमल छेडून गेले मधुर स्वर विमल छेडून गेले छेडून गेले छेडून गेले वा जीवा जगदीश जगदीश तिला जाऊ देऊ नकोस माझ्या प्राण्याची शपथ आहे ये ऐक नाही मी तिला मी कुठेही जाऊ देणार नाही. एकदा तिचा मी हा जो हात हातात धरलाय ना तो सोडण्यासाठी तुम्ही काळजी करू नका.
विसू बाबू येतो मी आता. पुन्हा आपली कधीही गाठ भेट होणार नाही. असं का म्हणतोस रे भैरव बाबा? विसू बाबू गानभरीची गायन कळा आता दुनियेत दरवळेल. मला त्यात आनंद आहे. पण गानभरीचा मी अक्षम्य गुन्हा केला आहे. त्याचं शासन मला गानभरीच्या नायकालाही दिल्याशिवाय ते राहणार नाही. पण आता मला कसल्याही शासनाची तमा नाही. भैरव बाबा, माझ्यावर एक उपकार कर. हा शंखराज तू घेऊन चल. शंकराजाजवळ मी जीवाची भीक मागेन असं तुला वाटतं? नाही भैरव बाबा, तू शंखराजाजवळ काहीही मागणार नाहीस याची मला खात्री आहे. म्हणूनच तू तो घेऊन जा. अरे तो जपण्या पूजण्याचा अधिकार फक्त तुलाच आहे. आमच्यापैकी कुणालाच नाही. घे. थांब भैरव बाबा. अरे तू स्वतःच्या बळावर अनर्थालाही कल्याणकारी अर्थ दिलास. सांग आम्ही तुझे कसे उत्तराई हो? त्याची काही गरज नाही विसू बाबू, त्याची काही गरज नाही. अरे काहीतरी माग. तुझी अल्पशी इच्छा पुरी केल्याचं समाधान तरी मिळू दे आम्हाला. भैरव बाबा, भैरव बाबा, तुम्ही तर मला पुन्हा दुसरा जन्म दिला. तो सांगा सांगा मी कसा उतरायो, या ऋणातून कसा उतरायो भैरव बाबा? विसू बाबू, जगदीश तुम्हाला ठाऊक आहे हा भैरव बाबा कधी कुणा माणसा जीव लोभावून पडला नाही. जीव जडलाय तो गायन कलेवर. जे मी केलं असं तुम्ही मानता ती तर गानेश्वराची प्रेरणा नव्हे, आज्ञा होती. तुम्ही मला मागच म्हणता. तर विसू बाबू, जगदीश मला गाण्याचा गळा नसलेल्या एका गानभरीला फक्त एकच धुंद गाणं ऐकवा. असं धुंद बेभान करणारं गाणं ऐकवा की जाण्याची उरलेली परतीची वाट कधी संपली ते मला कळताच कामा नाही. आज्ञाप्रमाणे. जगदीश, भेटीला भेटेला वेद वेदनांचे गाती, वेदनांचे गाती, वेद वेदनांचे 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 गाती, वेद वेदनांचे गाती.
वेद वेदनांचे गाती पुरे हा प्रवास वेद वेदनांचे गाती वेद वेदनांचे गाती पुरे हा प्रवास वेद वेदनांचे गाती पुरे हा प्रवास अगा आनंदाचे गाणे अगा आनंदाचे गाणे कुठे पाहतेस अगा आनंदाचे गाणे कुठे पाहतेस चांदणे फुलांच्या ओढे चांदणे फुलांच्या ओढे चांदणे फुलांच्या ओढे चांदणे फुलांच्या ओढे फुलारून आले फुलारून आले परब्रह्म भेटीला परब्रह्म भेटीला परब्रह्म तुझा श्वास माझा ध्यास नव्हे तुझे काही तुझा श्वास माझा ध्यास नूरे तुझे काही 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 तुझा श्वास माझा ध्यास नूरे तुझे तुझा श्वास माझा ध्यास नूरे तुझे नूरे तुझे काही नूरे तुझे काही नूरे तुझे काही तुझा श्वास माझा ध्यास नूरे तुझे काही तुझी भक्ती माझी मुक्ती तुझी भक्ती माझी तुझी भक्ती माझी मुक्ती तुझी भक्ती माझी मुक्ती तुझी भक्ती माझी मुक्ती तुझी भक्ती माझी मुक्ती विश्व आत्मरूपी अवघे विश्व आत्मरूपी अवघे विश्व आत्मरूपी अवघे एक रूप धारे एक रूप धारे परब्रह्म भेटीला परब्रह्म भेटीला हरे बलिहारे हरे बलिहारे सूर सूर चैतन्या